आमच्या सोबत जोडले जाण्याआधी दिल्लीमधले जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्या आम्ही काही प्रतिक्रिया यावेळेला दाखवत होतो। दुसरीकडे दिल्ली पोलीस आयुक्तांची आणि अमित शहा यांची देखील फोनवरून चर्चा झाल्याचं वृत्त आहे। इंटेलिजन्स ब्युरो असेल किंवा सगळेच जण यावेळेला अलर्टवरती गेलेले आहेत। मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचा एखादा हल्ला होत असेल किंवा बॉम्बस्फोट होत असेल, शैलेंद्र सर खरं तर याची जबाबदारी कुणी ना कुणी घेत असल्याचं दिसतंय। अद्यापपर्यंत याची जबाबदारी कुणी घेतलेली नाही। तुम लोग यार होल्ड करके रखना, ठीक है? वहाँ पे भी हाथ पकड़ लो आप। आणि ऑफिशियली यावरती कोणी बोलत नाहीये। ही दृश्य आपण थेट दिल्लीवरनं यावेळेला पाहतोय। शैलेंद्र सर आपल्याकडे येतो, बोला। निश्चितपणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हा अत्यंत हाय म्हणजे दिल्ली नेहमीच हाय अलर्ट वरती असते। हा अतिशय सेन्सिटिव्ह एरिया आहे, लाल किल्ल्याच्या जवळचा एरिया आहे आणि आता तरी कोणत्याही संघटनेने जबाबदारी हा टेरर अटॅक आहे की नाही हे पण अजून निष्पन्न झाले नाही, कारण होम मिनिस्ट्रीकडनं अजून कोणते ऑफिशियल स्टेटमेंट या संदर्भामध्ये आलेलं नाही। त्यामुळे कोणत्या कन्क्लुजनला जम्प होणं सध्या संयुक्तिक ठरणार नाहीये। मात्र एक होऊ शकतं की या संदर्भात ज्या ब्लास्टची जी इंटेन्सिटी होती ती इतकी प्रचंड इंटेन्सिटी होती की तो जर सीएनजीचा ब्लास्ट असेल तर एखादी व्हेकल डिस्ट्रॉय होणं समजू शकतो, पण जवळपास 7 ते 8 व्हीकल्स डिस्ट्रॉय झालेले आहेत। त्यामुळे हा जो ब्लास्ट आहे हा त्याची इंटेन्सिटी ज्या पद्धतीने बघता येतो, त्याच्या मागचं मोटिव्ह काय आहे किंवा तो टेरर अटॅक आहे का हे आता लवकर निष्पन्न होईल। मात्र विशाल यामध्ये एक महत्वाची बाब आहे की आपण बघतो की सध्या ओव्हरऑल नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे 1-2 दिवसांपूर्वीच एक अत्यंत मोठं रॅकेट जे आहे ते दिल्ली मध्ये म्हणजे फरीदाबाद मध्ये हरियाणामध्ये म्हणजे दिल्लीपासून एकदम 50 किलोमीटर अंतरावरती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस आणि हरियाणा पोलीस यांचं जॉईंट ऑपरेशन होतं आणि या जॉईंट ऑपरेशन मध्ये एका प्रायव्हेट घरावरती एका प्लॉटमध्ये एका घरावरती रेड केली जाते आणि त्या रेड केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 2900 किलो हे एक्सप्लोजिव्ह सापडलं जातं। त्यानंतर काही डॉक्टरांना अरेस्ट केली जाते आणि त्यांच्यामधनं हे होतं की जैश ए मोहम्मदचं एक मोठं रिक्रुटमेंटचं रॅकेट आहे। हे एक्सप्लोजिव्ह देणं, हे रिक्रुटमेंटचं रॅकेट त्या ठिकाणी होणं याचाच अर्थ असा होतो की जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तैयबा असेल यांचं एक नेटवर्क म्हणा किंवा रॅकेट म्हणा हे नॉर्थ इंडियामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे संकेत मिळतात। हा सगळ्यात महत्वाचा बाब हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याचं डायरेक्टली रिलेशन याच्याशी असेल असं नाहीये, परंतु ज्या पद्धतीचे हे स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट झालेले आहेत, लक्षात घ्या की साधारणतः 2001 मध्ये ह्याच एरियामध्ये एकदा ब्लास्ट झाला होता आणि तो ब्लास्ट 2001 चा जो झाला होता तो जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाशी डायरेक्ट रिलेटेड होता। त्यामुळे आता जवळपास 24 वर्षांनंतर पुन्हा तुम्हाला सिमिलर गोष्टी दिसत आहेत। आणि बघा याच्यामध्ये ज्या गाडीमध्ये तो ब्लास्ट झालेला आता जशा प्रकारचे व्हिज्युअल्स मी बघतो आहे, रिपोर्ट येत आहेत, सीधा त्या पुलवामामध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक व्हेकल वापरली गेलेली होती आणि त्या व्हेकल मधला प्रचंड मोठा इंटेन्सिटी असणारा तो ब्लास्ट होता। अर्थात याच्यामधनं अजून कोणती गोष्ट निष्पन्न झालेली नसली तरी एक बाब आहे की नुकतंच फरीदाबाद मध्ये अशी घटना घडावी, एक मोठं स्लीपर सेल ऍक्टिव्ह असावं, काही डॉक्टर्सची एक अत्यंत सिस्टमॅटिक ऑर्गनाइज चेन असावी, त्याच्यामध्ये रिक्रुटमेंटचं रॅकेट रन केलं जावं, जैश ए मोहम्मदचा त्याच्यामध्ये हात असावा आणि हे सुद्धा रॅकेट जम्मू काश्मीरचे पोलीस आणि हरियाणा पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये करावं, कारण एका डॉक्टरचं इंटरोगेशन काश्मीरमध्ये झालं आणि त्याच्यावरनी सगळी लिंक ओपन झाली। त्या सगळ्या गोष्टी दर्शवतात की नॉर्थ मध्ये पुन्हा एकदा हाय अलर्ट वरती नॉर्थ इंडिया आलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। बरोबर आहे शैलेंद्रजी, तुम्ही आमच्याबरोबर अशाच प्रकारे जोडलेले राहा। तत्पूर्वी अगदी काही क्षणांपूर्वी जसं आपण दिल्लीची दृश्य पाहतोय तशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमधलं त्या ठिकाणची दृश्य आपण यावेळेला पाहतोय। डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी दाखल झालेला आहे, पोलीस अलर्टवरती गेलेले आहेत। संध्याकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती असते। मात्र लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रिकामा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। जे प्रवासी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पोलीस अलर्टवरती गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर काही वेगळे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। कमांडोजही त्या ठिकाणी ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। संभाव्य धोका टाळण्यासाठी खरं तर हे सेफ्टी मेजर्स अनेक वेळेला घेतले जातात। मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त वाढवून सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा याला या क्षणाला प्राधान्य देण्याचं
निर्णय घेण्यात आल्याचंही आपण यावेळेला पाहतोय. शैलेंद्रजी, तुम्ही आहातच आमच्याबरोबर यावेळेला. गृहमंत्री अमित शहा यांनी इंटेलिजन्स ब्युरो बरोबर, त्यानंतर पोलीस आयुक्तालय जे दिल्लीचं आहे त्या ठिकाणी संपर्क साधून या संदर्भातली अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई असेल, कलकत्ता असेल, असे जे मेट्रो सिटीज आहेत त्यांना देखील